सोहम, ये चल जेवायला पटकन. आजोबांनाही बोलवते, जेवून घेऊया. सोहम, उठ चल. ए सोहम, असा का बसलायस तू? सोहम, काय रे, काय झालं? अरे, तुला तुझा शर्ट वेळेत मिळाला नाही म्हणून मूड ऑफ झालाय का? पण मी घेऊन आले ना शोधून, तू बघितलंही नाहीस त्याच्याकडे आणि बाहेर निघून आलास. काय झालंय तुझं? आईंशी बोलणं झालं का? काय बोलल्या? सोहम, ए काय झालंय? तुला बरं नाही वाटत आहे का? ताप आलाय का? काय झालंय? मला आईची आठवण येते. सॉरी, तुला खरंच बबड्या आहेस. आईची आठवण येते काय? अरे, आजोबांच्या कामासाठी गेल्यात की नाही आई? बरं चल, आपण एक काम करूया, आपण आईना फोन करूया आणि लगेच बोलवून घेऊया. मग तू भेट त्यांना. कधीपर्यंत येईल ती परत? येतील. काय झालंय? हे बघ, आपण आज त्यांना सांगितलं ना तर बघ, त्या उद्या सकाळी बसमध्ये बसतील आणि रात्रीपर्यंत आपल्याकडे येतील सुद्धा. पण मला सांग, तुला अशी अचानक आईंची का आठवण येते? मुलगा आहे मी तिचा. दाखवत नसलो तरी प्रेम करतो मी तिच्यावर. आईने ऐकलं तर किती छान वाटेल माहितीये त्यांना. केवढा आनंद होईल. मलाच ऐकून खूप बरं वाटलंय. बरं, आपण एक काम करूया, चल पटकन जेवून घेऊया आपण आणि आईना फोन करूया आणि सांगूया, आई मला तुझी खूप आठवण येते, तू लगेच परत ये. बरं, त्यांचा बबड्या वाट बघतोय. या लवकर आता. शुभ्रा, आले आजोबा. चल उठ ना, ये चल जेवायला बस पटकन. मी आजोबांना घेऊन आले. बोल अक्षय. यार चल ना, आपण अभीच किचनला जाऊया. यार मला क्रीम ब्रुले खावंसं वाटतं, प्लीज चल ना. हो यार, मला पण काहीतरी सॉलिड खायचा मूड आलाय, पण आज नको. का? थांब जरा. अरे, तुला आई आणि अभिजितचं मी सांगितलं होतं ना, तो तिच्या मागे मागे गावाला सुद्धा गेला. एक नंबरचा लोचट माणूस आहे तो. ह्याला ना चापकाचे फटके द्यायला हवे. ते म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. हा, देवदेव करून माळा जपायच्या वेळात नाही असले चाळे करतोय तो. याचं प्रेम नुसतं आंधळच नाहीये, मूकबहिरं सुद्धा आहे. आणि लवकरच मी ते लंगडं सुद्धा करणार आहे. लंगडं? एक सेकंद, तू काही त्याला अभिजितला मारणार वगैरे नाहीयेस ना? वेडायस का? हे असलं सगळं करून ना मी माझे हात खराब नाही करणार आहे. ते करायला माझ्याकडे एक खास माणूस आहे. कोण? आजोबा. मदन काकांच्या वेळी त्यांची काय हालत केली होती ना, आईने बघितलंय. आता तीच हालत अभिजित राजे आणि आईची होणार आहे. काय ना, मी सध्या उपोषण करतोय, खाणं पिणं सोडलंय. मी फक्त वाट बघतोय आजोबा मला कधी विचारतील. एकदा का त्यांनी मला विचारलं ना, मी सगळं काही त्यांना सांगून टाकणार आहे. मग खेळ खलास. त्यानंतर ना आई त्या अभिजित राजेचं तोंड सुद्धा बघणार नाही. आणि मग काय, अभिज किचनलाच पार्टी करू. काय कमाल आहे यार सोम. एवढं सगळं झाल्यानंतर तो अभिजित राजे तुला उभं तरी करणार आहे का? का नाही करणार? हे बघ, मी काही त्यांच्या वाईटात जाणार नाहीये. ती माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तिला मी इतक्या सहजासहजी नाही कापणार. काय ना, विरोध आजोबा करतील. बंदूक जरी मी चालवत असलो ना तरी खांदा आजोबांचा वापरणार. पण हे लग्न मी 7 जन्मात होऊ देणार नाही. आणि मग आई त्या अभिजितचं तोंड सुद्धा बघणार नाही. तू लिहून घे. सोहम, ये लवकर जेवायला. ऐक, मी नंतर बोलतो. मला माहितीये तुमचा देवावर विश्वास नाहीये, पण देवळात गेलं की मन कसं प्रसन्न होतं, पटतं की नाही तुम्हाला? मग या ना आतमध्ये, किती सुंदर जुनं देऊळ आहे, तुम्हाला नक्की आवडेल. या ना माझ्यासाठी.
तुझ्यासाठी मी जगाच्या पाठीवर कुठेही यायला तयार आहे. या. काय झालं? नाही, शूज चपला कुठे ठेवायचा विचार करतोय. इथे एखादा चप्पल चोर नसेल ना? आहे ना. कुठे? हा काय माझ्या समोर उभा आहे. काय करताय तुम्ही? चोरत नाहीये, नीट ठेवतोय कुठे. अहो तुम्ही माझ्या चपलांना हात नका लावू, मी ठेवते. काय त्यात एवढं. ये. या ना. हो. कौल लावलाय, बघू देवाच्या मनात काय असत. हा काय ना, तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल किंवा इच्छा असेल तुमची काही आणि तुम्हाला उत्तर सापडत नसेल तर तुमची इच्छा पूर्ण होते की नाही हे बघण्यासाठी देवाला कौल लावला जातो. तिथे मला तिकडे फूल ठेवलं ना तसं फूल ठेवायचं आणि तुमची इच्छा डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणायची. मग जर ते फूल पडलं तर असं समजायचं की तुमची इच्छा देवाला मान्य आहे. देवाला मान्य असेल तर इच्छा पूर्ण होणार असं समजायचं. काय मागायचं आहे ते मागा. नाही, ती मागेल तेवढं पुरेसं आहे. देवा, बबड्या आणि शुभ्राचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या बबड्याला नव्या कामात खूप यश मिळू दे. बाबांच्या तब्येतीची काळजी घे देवा. आणि अभिजित राजेंनाही सुखात ठेव. त्यांना जे हवं ते त्यांना मिळू दे. चला. ए सोहम, काय चाललंय तुझं? जा ना, हातपाय धुवून ये जेवायला. सांगितलं ना मला नाही जेवायचंय. काय जेवायचं नाही? जेवायचं नाही म्हणतो. बाहेर काहीतरी खाऊन आला असशील, दुसरं काय. तर तुम्हाला वाटेल. मी बाहेर काही खाल्लं नाही आजोबा. मला आईची आठवण येते म्हणून मी काही खात नाहीये. त्याला आईची आठवण येते का? कोंबडीची आम्ही तुला ओळखत नाही का? अरे ती असताना तिच्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो तुझ्याकडे. जा जा, नको ज्यूस. मी आज जातोय. ये जेवायला. मी आज जातोय, तुम्ही जेवून घ्या. हा काय काय झालंय काय तुला? मला आजोबांसमोर काही बोलायचं नाहीये. मला जाऊ दे. माझ्यासमोर बोलायचं नाही? अरे मी कोणी रस्त्यावरचा माणूस आहे का? हो तसं नाहीये हो आजोबा, पण तू हात सोड का शुभ्रा. मला झोपू दे, जाऊ दे मला. ए इकडे काय चाललंय बघापासून? काय झालंय तुला सांग मला. काही नाही आजोबा. अरे बोल ना. आजोबा तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. ए सोहम, हे शुभ्रा तू पण मला प्रॉमिस कर. मी कधी तुझ्यावर रागवलो, चिडलो, काही बोललो ना तुला, तू मला हवं तर मार, तू रागव, चिड माझ्यावर, पण मला सोडून जाऊ नको ग प्लीज. कोणी कुठेही जात नाहीये. कशाला मारायला जात आहे कोण? इथे जाऊ ना मी. हा
आजोबा मी नाही सांगू शकत तुम्हाला. म्हणजे कोणी जात आहे? कोण जात आहे? आसावरी बद्दल बोलतोस का? तिला काम आहे म्हणून पाठवलंय ना तिकडे, येणार आहे ती. आजोबा अहो तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. हे बघा आई परत आली ना तरी ती आपली नसणार आहे. ती आता आपल्याला सोडून जाणार आहे आजोबा. हो पण मला या गोष्टीचं दुःख नाही आहे. मला याचा खरंच खूप आनंद होतोय. हो आईच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय याचा मला खूप आनंद आहे आजोबा. शुभ्रा काय बोलतोय हा? सोहम अरे तू काळजी नको करूस. आई आपल्या बरोबरच असणार आहे, त्या कुठेच जात नाहीये. तू तू चल बरं, उठ माझ्या बरोबर आज चल. हो चल जाऊया. असं अर्धवट बोलून कुठे चाललास? काय बोलतोस? बोल कोंबडीच्या. काही नाही आजोबा, ते मी तू मध्ये मध्ये बोलू नकोस. उभ्या काय बोलतोस ते मला कळायला हवं. आजोबा तुम्ही आधी मला प्रॉमिस करा तुम्ही आईला काही बोलणार नाही. तुम्ही तिच्यावर रागवणार नाही, मला प्रॉमिस करा तुम्ही. हे बघा तिला तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिला सुद्धा पुन्हा लग्न करण्याचा अधिकार आहे. सोम्या जास्त बोलशील तर दात पाडून टाकेन तुझे. वेळ लागला का तुला? आईचं लग्न लावायला निघालास? तिचं काय वय आहे का? काही हक्क नाही का तुला? कोंबडीची दारू पिऊन आलास का? नाही आजोबा ऐका ना तुम्ही प्लीज चिडू नका. उलट वडीलकीच्या नात्याने तुम्ही आईचं कन्यादान करा. थोबाड फोडीन, तोंड बंद कर तुझं. आजपर्यंत कुलकर्ण्यांच्या घरात बाईनं दुसरं लग्न केलं नाही कधी, आणि तू तुझ्या आईचं लग्न लावायला निघालास. ती या घरात माझी सून म्हणून राहील आणि तशीच इथून निरोप घेईल. बाईनं दुसरं लग्न करायचा विचार म्हणजे पाप समजतो मी. एक नवरा घालवला, आता दुसरा नवरा द्यायला ते काय खेळणं आहे का? पुरुषांनी दुसरं लग्न केलेलं चालतं, मग बाईने नाही का आजोबा? भांग पिऊन आलास का बाकडा? पुरुषांनी काही करू देत, पण कुलकर्णी घराण्याची सून असं काही करणार नाही, कळलं? हे सोहम ऐक ना, तू तू गप्प बस ना, आपण बोलूया. तू चल आत, नंतर बोलू. नाही शुभ्रा नंतर कशाला, आता विषय निघालाच आहे तर पूर्ण होते ना. आणि तसंही आजोबांना आज ना उद्या कळणारच आहे. आजोबा आहे बघा, या बाबतीत ना मी आई सोबत आहे. हा म्हणजे ती आपल्याला सोडून जाणार आहे याचं मला दुःख वाटतंय, पण तिच्या आनंदासाठी मला हे सगळं मान्य आहे. शुभ्रा हा बोलतोय ते खरं आहे का? असावरी आपल्याला सोडून जाणार आहे? बोल, लग्न करणार आहे कुणासोबत? अभिजित राजेंसोबत. हो आजोबा, अभिजित राजेंसोबत. हे बघा तुम्ही आता तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. हो ते खूप प्रेम करतात आईवर. हो हे सगळं पदार्थ वगैरे शिकायला येणं ही कारणं होती, हो ना शुभ्रा? अहो ते इथे नाही आले तर आई त्यांना भेटायला जायची, पण ते दोघं रोज भेटायचे. कमाल आहे आजोबा, तुम्हाला ही गोष्ट कळलीच नाही. तुम्हाला त्यांचं प्रेम जाणवलंच नाही. काय आजोबा, हो आज सुद्धा गावी एकत्रच आहेत दोघं. अभिजित राजेंच्या बाईकवरून ते दोघं देवळात गेलेत. म्हणजे मला हे मदन काकांनी सांगितलं. विचार करा ना, आई किती साधी आहे हो. ती कधीच कोणाच्या बाईकवर बसत नाही. हो कोणाच्या काय, ती आजपर्यंत माझ्या बाईकवर सुद्धा बसली नाहीये.
पण ती अभिजित राजेंच्या बाईकवर बसली. म्हणजे विचार करा ते किती जवळचे असतील तिला. कदाचित तुमच्या आणि माझ्याहून जास्त जवळचे. आजोबा त्यांनी आपली जागा घेतली हो. पण असा माणूस ना आजोबा आईला शोधून सुद्धा सापडणार नाही. तुम्ही प्लीज नाही म्हणू नका आजोबा. सोम्या, पाणी घ्या. आत्ताच्या आत्ता असावरीला बोलव. फोन कर तिला. हो हो हो, मी करते, थांबा. हॅलो हॅलो काका. ताबडतोब बोलवून घ्या तिला. गावाला गेले आणि तिथली चोच बसली. इथे सासरा आहे, मुलगा आहे, काय भान आहे का नाही तिला? झाला तेवढा तमाशा पुरे झाला. आता निघा म्हणावं. हो आजोबा, तुम्ही शांत व्हा. मी सांगते ना. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. आधी तिच्याशी बोल. हॅलो हॅलो काका. हॅलो. अगं शुभ्रा, काय झालंय काय? काका एवढे का चिडलेत? अहो काही विचारू नका. तुम्ही प्लीज आईना फोन द्या ना पटकन. वहिनी घरी नाही येते, बाहेर गेलेत. मला बोलायचं तिच्याशी. हो हो हो. कुठे गेल्यात? अभिजित राजे आणि वहिनी आता देवळात गेल्यात. ते आल्या की लगेच फोन करायला सांगतो तुला मी. हा ऐका ना काका, त्या आल्या ना की आईंना सांगा की तुम्ही ताबडतोब लगेच जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही निघा आणि मुंबईला परत या. हा हो, काय काळजी करू नकोस, लगेच फोन करायला सांगतो. हा मी ठेवते. मला फोन का नाही दिलास? घरात नाहीये कधी? आजी, आजी या. हात पुढे करा. हा घ्या प्रसाद. कसं झालं दर्शन? खूप छान झालं. खरंच खूप छान झालं दर्शन. मस्त आहे मंदिर, मस्त वाटलं एकदम. महाराज, आवडलास तू मला. नेहमी कसा आनंदी असतोस. नेहमी हिला हसत ठेव. हा, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. थांब. अगं बाई, अन्नपूर्णा? आजी कशाला? लग्नात आपल्या मुलीला अन्नपूर्णा द्यायची पद्धत आहे. हो माहितीये मला. त्या मुलीच्या घरात कधी अन्नधान्याची कमतरता पडू नये, तिने त्या घराची अन्नपूर्णा बनून राहावं, तिचं घर समृद्ध व्हावं म्हणून देतात. हो ना? हो खरंय. तू माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली होतीस ना, म्हणून मी ही तुला अन्नपूर्णा देतेय. आजी नमस्कार करते. हो, सुखी राहा, असेच हसत राहा. आणि अजय आता मुंबईला ये लेकाकडे. तुला चांगलं चांगलं खायला करून घालतो. आणि आता रोज रोज ती पेज करायची नाही, चांगलं काहीतरी खायचं. आणि मला फोटो पाठवायचा. फोटो काढता येतो ना? हो येतो ना. येतो आम्ही. चला चला. अगं वहिनी, असं वहिनी, काकांचा फोन आला होता. अगं बाई, काय झालं? बाबा बरे आहेत ना? नाही ते बरे आहेत, पण फार चिडले होते. त्यांनी तुम्हाला ताबडतोब घरी बोलवलंय. हो का? आईंशी बोलणं झालंय, ते यायला निघालं. हो का? बरं झालं. ऐक ना, तू खाऊन घेतोस का थोडं? आजोबा, आजोबा
थोडस खाऊन घ्या ना. तुम्ही काहीच खाल्लं नाही यार. अगं पोट भरलंय माझं. सगळ्यात आधी मला असावरीशी बोलायचंय, तिला येऊ दे.